येऊनिया काळ येऊनिया काळ वैसला शिवसा झाकी तो शिकारे डोळे आता झाकी तो शिकारे डोळे आता वाचे नारायण वदे जो सादर काळ पास साचार चुके जिने काळ पास साचार चुके वाया हा संसार वाया हा संसार तरीसी हव भरी काळाची फेरी निकट आली एका जनार्दनी नको नको या संसार जी जन्म मत नारायण वदे सादर काळ पास साचार सुखे महायोग पीठे ते भीमरथ्यां कुंडलिकाय मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो हे आपण असावे जवळी काय माझी वाणी काय माझी वाणी माने रंधू चित्तासी आपुलिया येऊनिया काळ बैसलासी उसा झाकीतोसी कैसा किंवा कारे डोळे आता वाचे नारायण वदे जो सादर काल पास साचार सुखे जिने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग सकल संतांच्या मंदिरातील महान भगवत भक्त आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत व्यावहारिक दृष्ट्या श्रीमंत सामाजिक दृष्ट्या श्रीमंत दैवी दृष्ट्या श्रीमंत सांसारिक दृष्ट्या श्रीमंत आणि पारमार्थिक दृष्ट्या श्रीमंत असे असणारे गुणवंत रूपवंत नित्यवंत ज्ञानवंत निष्ठावंत शांत संत ग्रंथ पंथ आणि स्वयं भगवंत असे श्रीमंत संत पैठण्यवासी शांती ब्रह्म नाथ बाबा त्यांचा अभंग असून या अभंगामध्ये तुम्हाला जडमूड जीवाला एक धडा शिकवतायत. तो धडा शिकून तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्यामध्ये जो एक अभिमान आहे त्या अभिमानाचं निरसन झालं पाहिजे आणि कोणत्या गाफिलतेमध्ये आपण आहोत ती आपल्या आयुष्यातली गाफिलता दूर झाली पाहिजे. याच्याकरता या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला जडमूड जीवाला जाग करून ज्याचं नाव घेतल्याबरोबर जग थरथर कापतं त्या काळाची ताकद किती आहे, तो काळ किती बलवत्तर आहे त्याचं चिंतन या अभंगामध्ये करतात. विठ्ठल सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय आपल्या गावातलं एक चांगलं व्यक्तिमत्व वैकुंठवासी सोपानराव गणपत बरकाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बरकाडे परिवाराच्या विनंतीचा आदर राखून हा सेवेचा योग आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार सहन केले. खऱ्या अर्थानं त्यांचं सुरुवातीचं जीवन जर पाहिलं तर अतिशय हालाकीचं जीवन होतं. त्या कष्टातून लेकरांचं मुलीचं सर्व नातेवाईकांचं जीवन रेगरूपाला लावलं, परंतु काळाच्या सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि ती सत्तेशी त्यांना एकरूप व्हावं लागलं. अशा त्या बरकाडे परिवाराच्या आधारने तत्वाचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, 2 नातवंड आहेत. पत्नी गंगा भागीरथी, शशिकला माय, थोरला मुलगा
बाळासाहेब, 2 नंबरचे चिरंजीव संजय, मुलगी आहे सुनीता आणि 2 नातवंड आहेत सुहास आणि संतोष. एकाच राशीतली सगळी माणसं घरात आहेत. नाव बघा तुम्ही, एकाच राशीची आहेत, एकाच राशीची, फक्त एक रास वेगळी आहे. बाकी सगळी माणसं एका राशीची आहेत. सोपानराव असो, शशिकला मैया असो, सुनीता असो, संजय असो, सुहास असो, संतोष असो, एका राशीची मंडळी आहेत. गुण्यागोविंदानं जीवन जगत असताना अचानक त्या ठिकाणी काहीतरी दुःख ओढवल्या जातं. त्यांचंच नव्हे नव्हे, प्रत्येकाचं तसंच आहे, प्रत्येकाचं तसंच आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस असतात ना, तेव्हा दुःख कुठंतरी कोपऱ्यात उभा राहिलेलं असतं, तेव्हा त्याच्यापासून सावध राहायचं असतं. जेव्हा जेव्हा आपलं जीवन आनंदात असतं, गुण्या गोविंदात असतं ना, नक्कीच दुःखाचं सावट याची भीती असते. त्यावेळेस त्या गोष्टीपासून सावध राहायचं असतं. शेवटी नाविलाज आहे. सत्ता ही काळाची आहे, सत्ता ही देवाची आहे आणि त्या सत्तेनं रूप एक ना एक दिवस आपल्याला हे विश्व सोडून जावं लागणार आहे. आणि मग तसं झाल्याच्या नंतर होत्याच नाहीस व्हायला वेळ लागत नाही. तसं झालेलं आहे. वैकुंठवासी सोपानरावांना देव आज्ञा झाली. आज 1 वर्ष झालेलं आहे. काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यांचं जीवन चरित्र आता भूतकाळामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आणि भूतकाळ आपला भविष्यकाळ घडवीत असतो. भूतकाळ आपला भविष्यकाळ घडवीत असतो. चांगला भूतकाळ चांगल्या वर्तमानात जर आचरणात आला तर आपलं भविष्यकाळ चांगला असतो, आपलं भविष्य चांगलं असतं. म्हणून या अभंगामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्याकरता महाराज तुम्हाला जाग करतात आणि एक आदेश देतात. महाराज एक आदेश देतात. काय देतात? ए बाबा, तू झोपलेला आहेस, झोपलेला आहेस, जरा जागा हो, जागा हो आणि बघ उठून तुझ्या उशाला कोण बसले. उठून बघ तुझ्या उशाला कोण बसले. काळ बसलाय, काळ येऊन या काळ बैसला शेवसा. हे तुला कळलं, डोळ्यानं पाहिलंय तू. मग अरे झाकी तोशी कैसे डोळे आता. हे कळलंय तुला तरी डोळे झाकून बसलास. उठ आणि काय कर, वाचे नारायण वदे जो सादर. उठ आता, जागा हो आणि काय कर, त्या नारायणाचं चिंतन कर. काय होईल याच्याने? काळ पास साचार चुकी काळाचा पास तोडायचा आहे ना, मग नारायणाचं भजन कर. कानमोल किमतीचं आयुष्य वाया घालवतो आणि नश्वर संसारामध्ये स्वतःला गुंतून घेतो. त्याच्यातली पावती काय? वाया हा संसार करीसी हाव भरी, काळाची तो फेरी निकट आली. काळ भ्रमंती करतोय सतत, काळाचा फेरा चालू आहे, काळाची प्रदक्षिणा चालू आहे. काळ येडा मारतोय आणि फिरत 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 काळ तुझ्या उशाजवळ आलाय. आता आता तरी सावध हो, तुझ्या उशाजवळ आलाय. अरे काय गुंतला याच्यात? याच्यात गुंतून करतो काय? हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. एका जनार्दनी नको याता याती. आता तरी मन की, आता तरी बोल ना. एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. अरे भूतकाळ तुझ्या साक्षीला आहे, अनेक उदाहरणं आहेत. म्हणून जागा हो राजा, जागा हो. म्हणून
वाया हा संसार करीसी हव भरी, काळाची तो फेरी निकट आली. काळ जवळ आलाय ना आणि हे तुझ्या डोळ्याला दिसलंय ना, मग तू काय कर, त्या नारायणाचं चिंतन कर, म्हणजे तुला त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीचा आनंद प्राप्त होईल आणि काळाच्या फास जो पडतो त्या दुःखापासून त्या ठिकाणी निवृत्त होशील. विठाला विठाला कीर्तन रूपी सेवा ही पुण्य सुमरणाची आहे आणि विषयाला अनुसरून सेवेकरिता अभंग घेतलेला आहे. अभंगनाथ महाराजांचा आहे. या अभंगामध्ये महाराज काळाची ताकद सांगतायत. एक दिवस काळाचा पाश आपल्या गळ्यामध्ये पडणार. ही काळ्या दगडावरची सफेद रेस आहे. मग ती कोणी असू द्या, ती आपली आई असू द्या, जन्मदाता बाप असू द्या, आता कोणी श्रीमंत असू द्या किंवा गरीब असो, चाहे वो राजा हो या रंग हो, चाहे वो राजा हो या रंग हो, चाहे वो सिख हो या ईसाई हो, इस जहां में पैदा होने वाला हर कोई भी हो, हर किसी को जहां जाना है उसे तो मौत कहते हैं, उसे तो मौत कहते. कोई भी इस जहां में पैदा होने वाला राजा हो, रंग हो, अमीर हो या गरीब हो, औरत हो या मर्द हो, सिख हो या ईसाई हो, कबीर जी कहते हैं इस जहां में पैदा होने वाला हर कोई भी हो, मेरे यारो, हर किसी को जहां जाना है उसे तो मौत कहते हैं, उसे तो मौत कहते हैं. ज्यावेळेस तो झटका येईल तेव्हा त्याच्यापासून तुम्हा मला कोण वाचवणार राजा, कोण वाचवणार. जेव्हा आपल्या आयुष्याची दोरी तुटल, जेव्हा धागा तुटल, तेव्हा तो धागा कोण जोडणार राजा, कोण जोडणार. सुंदर. अनेक यातना, थोड़ा बेस दे, यम करवी कोण सोडवील तेथे तुझला. प्रत्येकाच्या जीवनातलं हे अंतिम सत्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातलं हे अंतिम सत्य, अंतिम सत्य कोण सोडवणार आहे तिथे. आणि काय या गोष्टीचा आपण कधी विचार करत नसावा का आपलं मन
हे विचार करायला प्रवृत्त होत नसावा. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. अरे आपल्या शेवटच्या मुक्कामाचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे ना राजाओ. ही गाडी कुठं थांबणार आहे, कोणत्या थांब्यावर थांबणार आहे, आणि त्या स्टेशनचा मालक कोण आहे, हा विचार हा देह का करत नसेल. इथंच तर गणित चुकलंय. आणि गणित चुकलं की मग गोंधळ होतो. चुकलियावर मग फेरा पडे. महाराज सांगतात हे आयुष्य कधीतरी संपणार आहे, नाहीतरी संपतच चाललंय, संपत चाललंय. आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे, काळ याच्यापेक्षा सोपा धडा अजून संतांनी काय शिकवावा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपल्या स्वहिताचा सर घोर लागत नाही, दुसऱ्या घोरात मरून जातो आपण. आपल्याला दुसराच घोर लागतो, पण हिताचा घोर लागत नाही, हिताचा घोर लागत नाही. अरे तो इतका बलवत्तर काळ, ज्याचं नाव घेतलं की जग थरथर कापतं, तो काळ टपून बसलाय, टपून बसलाय. कसा, जसा एखादा बोका टपून बसतो. लोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. बोक्याला उंदीर दिसला तो का आशीर्वाद देईल का देईल आशीर्वाद. आहे का जगात असा एक तरी बोका जन्माला आलाय का की आशीर्वाद देऊन निघून गेला. हे का नाही, अनेक बोके आहेत, अनेक बोके, आणि बिचारे अनेक उंदीर आहेत. त्या उंदराला वाटतं बोक्यांनी सोडावा आपल्याला. अरे पण उंदरा तू गाफील आहेस राजा, तू गाफील आहेस, तू डोळं झाकून बसलास. उंदरा सावध हो, बोक्याचा गुणधर्म लय वेगळा आहे. तुला कधी कळायचा बोका, हे नाही.
म्हणून महाराज सांगतात त्या उंदराचं आणि बोक्याचा दृष्टांत देतात. त्याप्रमाणे काळ तुम आम्हाला घेऊन जाणार आहे. मग तुला का भीती वाटत नाही काळाची? बघा, 4 माणसं अशी आहेत, 4 जण अशी आहेत की त्यांना काळाची भीती वाटत नाही. काळाची भीती वाटत नाही. एकाकडे सत्ता आहे पण शाश्वत सत्ता आहे, दृढ भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि आत्मविश्वास आहे. म्हणून त्याला काळाची भीती न वाटणं साहजिक आहे. ते नाव संतांचं आहे. ते नाव संतांचं आहे. संतांना काळाची भीती वाटत नाही, साहजिक आहे. सप्त चिरंजीव झाले आणि त्या सप्त चिरंजीवापैकी 10 एक महान व्यक्तिमत्व पुढे निघून गेलं आणि 7 जणांपेक्षा उजवं ठरलं. या 7 जणाला काळाची भीती वाटली नाही. कारणच नव्हती भीती वाटायची, कारण ते चिरंजीव आहेत. आणि या 7 जणांपेक्षा 10 एक जण एक महान व्यक्तिमत्व पुढे निघून गेलं. त्या व्यक्तिमत्वानं काळाला चाकरी करायला लावली. काळाला चाकरी करायला लावली. एवढंच नाही, पाहिलं काळाला आलास तू, ठीक आहे, माहितीये तू काळ आहेस, तुझं नाव घेतल्याबरोबर जग थरथर कापत असेल, पण मला तुझं घेणं नाही देणं नाही. काय ताकद असेल या बोलण्या. आणि ज्यांच्या वशिल्यानं बोलत असतील तो वशिला किती जवळचा असेल. ज्यांच्या आश्रित जीवन जगतात तो आश्रय देणारं व्यक्तिमत्व किती महान असेल आणि त्यांच्यावर यांचं किती प्रेम असेल आणि किती आत्मविश्वास असेल. जवळ आला काळ, मागे सरले आणि अभिमानानं त्या ठिकाणी गळ्यात टाळ होता, खांद्यावर विणा होता, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती आणि कपाळावर त्या ठिकाणी परमात्म्याच्या नावाचा गंध होता आणि सौभाग्याचं लेणं होतं. ठीक आहे नाही? सौभाग्याचं लेणं ज्याच्या कपाळावर त्याला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेचं जीवन हे निर्भीड असतं, निर्भीड असतं. आणि पतिव्रतेचं जीवन हे निसंकोच असतं, निसंकोच असतं. भीती कधी निर्माण होते तात्या तिच्या जीवनामध्ये? कधी निर्माण होते? जेव्हा सौभाग्याचं लेणं पुसल्या जातं तेव्हा तिचं जीवन तिथून पुढचं भीतीचं असतं आणि धोक्याचं असतं, धोक्याचं असतं. म्हणून नेहमी सौभाग्य जपलं पाहिजे, सौभाग्य जपलं पाहिजे. महाराज सांगतात सौभाग्याचं लेणं अंगावर आहे आणि आमचा मालक का गरीब आहे का? आमचा नवरा का गरीब आहे का? अरे त्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलंय, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि आमच्या नवऱ्याची आवडती आयुध आमच्या हातात आहेत. मग तुझ्यासारख्या गुलामाला कोण भेटय? असेल काळ पण हो गुलाम. गुलाम केलं गुलाम, काळ गुलाम, काळ गुलाम सलाम करी. तू गया घरी राबत से राबत से. कोण राबतोय तुकाराम महाराजांच्या घरी? कोण झाडलोट करतोय महाराजांच्या घरी? झाडलोट करणारा काळ आहे, काळ. ज्या काळाचा फेरा देवाला चुकवता आला नाही त्या काळाचा फेरा ज्यांनी चुकवला त्यांचं नाव तुकाराम महाराज, त्यांचं नाव तुकाराम महाराज. म्हणून तर माथ्यावर पाय दिला, माथ्यावर पाय. जगा काळ खाया
जमिनीवर ठेवला. सुंदर सुंदर. हा हा. संजू भाऊ सगळी सोयरे मंडळी गोळा केली सगळा गोतावळा आहे तुमचा सगळा गोतावळा आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला निर्भीडपणे काळाच्या माथ्यावर पाय दिला कुणी याच द्या याच द्या. म्हणून पहिलं व्यक्तिमत्व की तुकोबारांना काळाची भीती नाही. तेवढी सप्ताह महाराजांकडे भीती का असली पाहिजे ठीक आहे. अहो व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याकडे जर एखादा वशिला असेल तर आपल्याला त्याची भीती वाटते का? का मोठ्या माणसाचा वशिला आहे आपला. गाडी बरं प्रमाणात दुरी बरं इकडे तिकडे होईनात बरं का. अतिशय सुंदर घडली या सेवा समर्थाची घडली या सेवा समर्थाची आता भय नाही आई सेवा आता भय नाही आई सेवा दादाच्या सिस्टीम साठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्या. अतिशय अप्रतिम सिस्टीम अप्रतिम. आता भय नाही आई सेवा याचा अर्थ काय महाराज. आता भय नाही आईसे वाटे जीवा म्हणजे याच्या आधी तुम्हाला भीती वाटत होती. सरळ सरळ अर्थ आहे का नाही प्रमाणाचा. आता असं वाटायला लागले की मला आता भीती नाही का तर या पठ्ठ्याकडून समर्थाची सेवा घडली आणि मोकळ्या मनानं सेवा घडली. मोकळ्या मनानं कोणत्याही प्रकारचा मनामध्ये लाभ न ठेवता सेवा घडली. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यताः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समप्रिया. अशा प्रकारची सेवा आता माझ्या हातून घडायला लागली म्हणून मला आता असं वाटतंय आता मला भीती नाही. आता मला भीती नाही का तर देवाचा वरदास्त आपल्यावर आपल्या पाठीवर थाप देवाची. म्हणून आयुष्य असं जगावं नाना. आयुष्य असं जगावं की नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची आपल्यापेक्षा बुद्धिवान माणसाची आणि आपल्यापेक्षा चारित्र्यवान माणसाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडली पाहिजे. बस आपल्या जीवनाचं सार्थक झालं. काय कमवतं याच्यापेक्षा जीवनामध्ये. आपल्यापेक्षा मोठी माणसं जर आपल्याला शाबासकीची थाप देत असतील ना तर बस आपल्या जीवन जगण्याचं सार झालं रे. जीवन जगण्याचं सार झालं. पांडुरंग परमात्म्याने कृपेचा हात आणि शाबासकीचा हात तुकोबरांच्या पाठीवर दिला. जीवनातली भीती संपली. मोकळ्या मनानं देवाचं भजन होतं. मोकळ्या मनानं देवाचं भजन होतं. म्हणून महाराजांना काळाची भीती न वाटणं साहजिक आहे.
वशिला देवाचा होता. एक मन आहे बघा, ज्याचा वशिला त्याचं कुत्रही काशीला. हे का नाही? सामान्य माणसाकडे वशिला असला तर तो गावात कुणाला भेटच नाही. गावातला कचऱ्या असतो, कचऱ्या. गावातला एक नंबरचा कचऱ्या, त्याला जे हरी सुद्धा कोणी घालत नाही. पण त्याचं सद्भाग्य, त्याचा मित्रच खासदार असतो. त्याचा मित्र खासदार असतो. तो कोणालाच भेट नाही. तो म्हणतो आपल्यासाठी खासदार मोकळे, खासदाराचं खासदार मोकळे, खासदाराचा आपण कोणाला भीत नाही का, तर त्याचा तो वर्ग मित्र आहे, वर्ग मित्र आहे. मग व्यावहारिक जीवनामध्ये एखादा सत्तेचा जर आपल्याकडे वशिला असला तर आपण भेट नाही. पण जगात एकच सत्ता अशी की ती सत्ता माझी कधी होत नाही, माझी कधी होत नाही. कायमची आजीच आहे, कायमची आजीच आहे का नाही? मला वाटतं दोनच गोष्टी अशा आहेत, महाराजांना माझी कधी म्हणत नाहीत आणि देवाच्या सत्तेला माझी कधी म्हणत नाहीत. या दोन सत्ता जगाच्या पाठी सगळ्यात बलवत्तर आहे. महाराजाच्या नावाच्या पुढे माझी महाराज कधी लिहिल्या जाणार नाही आणि देवाच्या पुढे माझी देव असा कधी लिहिल्या जाणार नाही. हा माझा देव म्हटल्या जाईल. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवा, संत नावाच्या जीवानं देवाला माझं म्हटलंय म्हणून संतांना भीती नाही देवाची, काळाची भीती नाही. देवाला माझं म्हणल्यामुळे संतांना काळाची भीती नाही. असो, संपला संतांचा विषय की त्यांच्या जीवनात या कारणामुळे काळाची भीती नाही. अजून 3 जण राहिली, अजून 3 जण. या तिघांकडे सत्ता आहे, परंतु ही सत्ता क्षणिक आहे आणि ही सत्ता नश्वर आहे. शाश्वत सत्ता असल्यानंतर भीती न वाटणं साहजिक आहे. पण तुझी सत्ता कधी निघून जाईल हे तुलाही माहित नाही आणि ज्यानं दिली त्यालाही माहित नाही. मग तुला कशाला त्याचा अभिमान पाहिजे, तुला कशाला त्याचा अभिमान पाहिजे. म्हणून 3 जण अशी आहेत की एकाकडं श्रीमंतीची सत्ता आहे. जो जास्त श्रीमंत त्याला काळाची भीती वाटत नाही, श्रीमंतीचा अभिमान आहे. आणि ज्याच्याकडं सौंदर्य आहे त्या सौंदर्याचा अभिमान आहे, बऱ्याचदा त्याला काळाची भीती वाटत नाही. आणि ज्याच्याकडे शारीरिक ताकद आहे त्या ताकदीच्या अभिमानामुळे त्याला काळाची भीती वाटत नाही. तिनेही दृष्टांत तुम्हाला सुंदर पटवून देईल. एक असा बलवान होता की त्याला काळाची भीती वाटलीच नाही.
वाटलीच नाही. कशी वाटायची त्याला काळाची भीती वाटायचं कारण काय? कारण 33 कोटी देव त्याच्या घरी चाकरी करतात, त्याला काय भीती वाटायचं कारण आहे? हे ना, एखाद्या मोठ्या बागायतदाराकडे जर 7-8 सालकरी असले तर त्याला वाटतं का माझ्यापेक्षा बागायतदार दुसरा कोणी मोठा असावा? त्याला त्या श्रीमंतीचा काडीचा का होईना पण अभिमान असतो का नाही? का तर 5-6 सालकरी माझ्याकडे काम करतात, सालकरी आहेत हे पाहून त्याला त्याच्या श्रीमंतीचा अभिमान येतो. मग रावणाच्या घरी 33 कोटी देव चाकरी करत होते, त्याला त्याचा अभिमान असणं साहजिक आहे, साहजिक आहे. 80,000 बायकांचा मालक होता, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आताच्या काळात तर किती आकडा जाईल सांगता येत नाही, एवढा श्रीमंत होता. म्हणून त्या रावणाला काळाची भीती नव्हती. परंतु दुर्भाग्य, एक दिवस त्यालाही काळाचा झटका सहन करावा लागला. नाव घेतल्याबरोबर तळ आतळ वितळ तळातळ महातळ रसातळ आणि 21 स्वर्ग थरथर कापत होते. रावणाचं नाव घेतल्याबरोबर इतका दरारा होता त्याच्या नावाचा, इतका दरारा होता. पण एवढा मोठा दरारा असून सुद्धा त्याही रावणाच्या जवळ नव्हे त्याही रावणाच्या उशाला येऊन काळ बसलाच. म्हणून येऊन या काळ सत्ताधीश सार्वभौम सत्तेचा उपभोग निरंतर ज्याच्या आयुष्यात होता त्याही रावणाच्या उशाला काळ येऊन बसला. कुठं राहिली तुझी सत्ता?
मग गेले आले प्रसंगाला अनुसरून राग आहे. सत्ता, संपदा, श्रीमंती, मोठेपण सगळं जाग्यावर राहणार आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. रावणाला मोठेपणाची बेंड झाली, बेंड मोठेपणाची बेंड झाली, बेंड. ते बेंड कधी फुटल हे सांगता येत नाही आणि ते कुठं येईल हे सांगता येत नाही. बेंडाची जागा ठरू नाही का, ठरू नाही का? ते का असं दर्शनी भागातच येतं का? नाही नाही, त्याला स्वातंत्र्य आहे त्या बाबतीत. कोणाला? बेंडाला. येणाऱ्या शरीरावर येणाऱ्या बेंडाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी कुठंही यायचं, कुठंही यायचं. हा, एक मात्र आहे, पिकल्याशिवाय फुटायचं नाही. त्याने पिकल्याशिवाय फुटायचं नाही, ठीक आहे? नाही तशी अभिमानाची बेंड येते, अभिमानाची बेंड. आणि कशाचा अभिमान होईल सांगता येत नाही. काही नको 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 आता प्रमाणाला थोडासा बांध घाला, कारण आपला वेळेची बांध फुटायची अतिशय त्या ठिकाणी आता जवळ संधी आली. वेळेचा बांध फुटलेला आहे आता. आणि जास्त बांध फुटला की मग ते बुजवणं अवघड जात, अवघड जात. पाणी धानाला जाण्याऐवजी मग इकडं त्या ठिकाणी तणाला जातं, तणाला जात. आणि पाणी तणाला गेलं की मग धान्य येत नाही, धान्य येत नाही का नाही? काय सांगत होतो मी? नको नको बेंड सांगत होतो, बेंड, ठीक नाही? कुणाला कशाची बेंड येते सांगता येत नाही. कुणाला गाण्याची बेंड, कुणाला ज्ञानाचं बेंड येते, कुणाला कलेचं बेंड येते, कुणाला अभिमानाचं बेंड येतंय आणि कुणाला सौंदर्याचं बेंड येत. मी रावणाला बेंडच आलं. हे कशाचं बेंड आलं रावणाला? श्रीमंतीचं बेंड आलं. त्याला वाटलं माझ्यासारखा योद्धा जगात दुसरा कोणी नाही आणि माझ्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. पण रावणा, अरे फिरून बघ माघारी, फक्त माग वळून बघ. तुझ्या उशाला तुझी श्रीमंती बसली नाही तर तुझ्या उशाला तुझा काळ बसलाय. येऊन या काळ बैसला शेवसा. मग रावणाला सुद्धा काळानं सुट्टी दिली नाही. आणि एकाला सौंदर्याचा अभिमानाला एकीला अतिशय सुंदर, अप्सरेला लाजवेल अशी इतकी सुंदर झाली आणि प्रत्यक्ष नारायणाच्या पुढेच गेली. अगं माय, तुला ज्यांनी जन्माला घातले त्याला तू जर फसवायला गेली तर कसं जमन? जमल का? तो तुझा बाप आहे, तुझी आई आहे आणि त्याला फसवाय निघाली. शूर्पणखेने सुंदर रूप धारण केलं, सुंदर, हे का नाही? रामायणातली कथा आहे, कथा रामायणातली अतिशय सुंदर कथा आहे. हम कथा सुनाए, हम कथा सुनाए, राम सकल गुण धाम,
ये रामायण है पुण्य कथा श्री रामायण है पुण्य कथा श्री हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम ये रामायण पुण्य कथा श्री शतकोटी रामायण आहे, शतकोटी रामायण. पण शतकोटी रामायण आपल्याला मिळेल का नाही सर सांगता येत नाही. पण माझं सद्भाग्य मला 7 रामायण मिळाली. मला 7 रामायण मिळाली. आणि ते एका रामायणातली कथा, त्या अद्भुत रामायणातली कथा तुमच्या पुढे मांडतोय मी. थोडीशी आपल्या अभंगाच्या पहिल्या कडवेला अनुसरून म्हणून मांडतो. पूर्ण अभंग आपल्याला नाही सोडवता येणार, वेळ संपली आपली. पहिलंच कडवे सोडूया आपण. त्या अद्भुत रामायणामध्ये असं चिंतन आलं की त्या शूर्पणखेला सौंदर्याचा अभिमान आला. आणि बऱ्याचदा अभिमान आल्या होतं काय, कुणीतरी नाक कापायला तयार असत. अभिमान आला रे आला की तलवार घेऊन कोणीतरी उभा आहे, ते तुला मारणार नाही, मग तुझं नाक कापील. का नाक कापल्याच्या नंतर होईल काय, ज्या ज्या वेळेस तुला त्या ठिकाणी तू तिथं जाशील त्या ठिकाणी तुला तुझ्या अभिमानाची आठवण होईल. मला अभिमान आल्यामुळे आला, आता मला तिथं जाता येत नाही. का तर माझं नाकच कापलं, मी तिथं कसं जाऊ. म्हणून हे बघा, जीवन सुखाचं जगा, दुःखाचं जगा, श्रीमंतीचं जगा, गरिबीचं जगा, पण पाया पडून सांगायचं एकच की नाक कापल्या जाईल असं जगलं नाही पाहिजे. शूर्पणखेला सौंदर्याचा अभिमान आला आणि देवानच नाक कापलं. नुसतं नाकच नाही कापलं तर काळ सुद्धा, रावणाची सख्खी बहीण होती पण तिच्या सुद्धा उशाला काळ येऊन बसला. म्हणून येऊनिया काळ बैसला. यांना अभिमान होता म्हणून काळ येऊन उशाला बसला. पण ज्याची निष्काम भक्ती होती की त्या भक्तीचं वर्णन कोणत्या शब्दात करता येत नाही, त्यांच्याही उशाला काळ येऊन बसला. 2 अशी तत्ववेत्ती बलवान होती. बलवान एक तत्ववेत्ता असा होता की तो रावणाच्या दरबारात सेवा करत होता आणि त्याचं नाव होतं तत्वकुंभ. काय नाव होतं त्याचं? तत्वकुंभ. आणि त्या तत्वकुंभाने, ज्याचा कुंभच तत्वाचा होता, आयुष्यात तत्व कधी त्यांनी सोडलं नाही म्हणून त्याचं नाव तत्वकुंभ. जुन्या काळामध्ये नाव त्याच्या शरीराचा विचार करून ठेवल्या जायचे. एका राक्षसाचं नाव होतं पुष्पदंत. एका राक्षसाचं नाव काय होतं? पुष्पदंत.
पुष्पदंत नाव का होतं? दंत म्हणजे दात आणि पुष्प म्हणजे फुलं. जगातली जेवढी काय फुलं आहेत ना, त्या सगळ्या फुलांचा सुगंध त्याच्या दातातून यायचा, म्हणून त्याचं नाव पुष्पदंत ठेवलं होतं. आणि दुसरं एक नाव होतं वक्रदंत. वक्रदंत, त्याचे दात वक्र होते म्हणून त्याचं नाव वक्रदंत ठेवलं होतं. आणि तसा हा एक होता की याचं नाव होतं तत्वकुंभ. तत्वकुंभ. काय ताकद होती या तत्वकुंभामध्ये? या तत्वकुंभानं 14 विमानं तयार केली होती. 14 विमानं तयार केली होती. आणि त्या 14 विमानातली 13 विमानं एकट्या रावणाकडे होती. किती श्रीमंत असेल. आणि त्याच्यातलं एक विमान देवाकडे आलं, त्याला पुष्पक विमान म्हणतात. एक विमान देवाकडे आलं, त्याला पुष्पक विमान म्हणतात. 13 विमानाची महती सांगत बसत नाही, एकाच विमानाची महती सांगतो. त्या तत्वकुंभानं एक विमान असं बनवलं होतं की त्या विमानाला विधवा स्त्रीचा स्पर्श झाला की ते विमान जळून खाक व्हायचं. काय तत्वज्ञान असेल त्याच? कोणता शास्त्रज्ञ असं विमान बनवणार आहे? आता किती असतील, किती येत आता, पण असं कोणी बनवणार नाही. त्या तत्वकुंभानं ते विमान बनवलं होतं. तुम्ही म्हणाल त्याचा अनुभव काय आला? दृष्टांतानं सांगतो. काय झालं? रावण जितका ताकदवान होता तितका मायावी होता आणि सीता मातेला जिंकण्याचा प्रयत्न करत होता. अनेक प्रयत्न केले, पण बऱ्याचदा वाईट प्रयत्न यशस्वी होतीलच असं नाही. झाल्यासारखे जरी वाटले तरी त्याचं प्रायचित्त भोगावं लागतं. मग सीता मातेला वश करण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रयत्न केले, पण एक प्रयत्न असा केला की त्यांनी रामरायाचं मायावी शिर तयार केलं. मायावी शिर तयार केलं. पण चमत्कार असा झाला, मायावी शिरातून खरं रक्त वाहत होत. खरं रक्त वाहत होत. आणि ते शिर सीता मातेच्या पुढे आणून ठेवलं. नेऊन ठेवणार ते एका महात्म्याच्या लक्षात आलं की हा मायावी पतिव्रतेचा छळ करणार आहे. पण ही पतिव्रता क्षत्रियाची पत्नी आहे. मग तिचं चिंता मिटवण्याचं काम माझं आहे. संत तुमची माझी चिंता मिटवतात, साधू तुमची माझी चिंता मिटवतात. मग त्या साधूनं काय केलं? त्याच्या शक्तीनं त्या मायावी शिरामध्ये, डोक्यामध्ये नारळ आणून ठेवला. नारळ, नारळाची शिंडी काढली. दृष्टांत चांगला आहे का? नारळाची शिंडी काढली. इमानदारीने सांगा, नारळाची शिंडी काढल्याच्या नंतर त्या नारळावर आपल्याला काय दिसतं? सर काय दिसतं आपल्याला? त्या नारळाला किती डोळे दिसतात? दोन डोळे दिसतात. दोन, मुख्यत्वानं 2 डोळे दिसतात. तो नारळ तिथं ठेवला. त्या नारळामध्ये पाणी होतं आणि ते डोळे मायावी शिराच्या बाजूने असे ठेवले. ते शिर तिथं गेल्याच्या नंतर झालं काय? त्या नारळातल्या 2 डोळ्यांमधून नारळातलं पाणी बाहेर आलं, तर त्या शिराच्या डोळ्यातून पाणी बाहेर यायला लागलं. जेव्हा शिराकडे पाहिलं तेव्हा सीता माता रडू लागली. ती म्हणली, माझ्या नवऱ्याचं शिर तोडून आणलं, माझ्या जगण्यात अर्थ काय? तर एका स्त्रीचं जीवन पतीसाठीच असतं. जेव्हा तो तिच्या जीवनातला निघून जातो तेव्हा तिचं जीवन मृतवत असतं, मृतवत असतं. रक्त वाहत असणाऱ्या नवऱ्याच्या शिराकडे पाहिलं आणि त्या अशोक वाटिकेमध्ये 6 महिने 27 दिवस राहिली पण कधी रडली नाही. पण आज आपल्या मेलेल्या नवऱ्याचं शिर पाहिलं, ते शिर माझ्या नवऱ्याचं आहे आणि रक्त वाहतंय असं पाहिल्याबरोबर त्रिजटेकडे पाहिलं आणि सीता मातेने त्रिजटेला मिठी मारली आणि रडू लागली. म्हणले, त्रिजटा आज जिवंत आहे पण मेल्यात जमाई ग माय, मी मेल्यात जमाय. माझं जीवन आज निरर्थक आहे. का? तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं. आता मी मेल्यात जमा आहे कारण माझा पती माझ्या आयुष्यातला निघून गेला. तुझ्या चुलत्यानं माझ्या नवऱ्याचं शिर तोडून आणलं. माझ्या नवऱ्याच्या शिरातून रक्ताचा पाट वाहतोय. मग मला काय जगण्याचा नैतिक अधिकार आहे? काय जगण्याचा नैतिक अधिकार आहे? असा आक्रोश करू लागली. रडणं साहजिक होतं, पण रडता रडता अचानक त्या शिराच्या डोळ्यातून
आलेलं पाणी पाहिलं आणि थक्कन थांबली, डोळे पुसले, रडायचं बंद केलं आणि आत्मविश्वास निर्माण झाला. माझ्या या नवऱ्याच्या डोळ्यातून जर पाणी येतंय तर हे शिर माझ्या नवऱ्याचं नाही, हे शिर माझ्या नवऱ्याचं नाही. का? कारण मरत असताना कोणता क्षत्रिय रडत नसतो आणि जो रडतो तो क्षत्रिय नसतो. जर माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतंय तर हे शिर माझ्या नवऱ्याचं नाही, त्यांनी मायावी तयार केलं. सीता मातेवर उपकार त्या महात्म्याचे झाले की ज्या महात्म्याने तो नारळ त्या शिरात आणून ठेवला आणि त्या नारळाच्या 2 डोळ्यातून ते नारळातलं पाणी बाहेर पडलं आणि सीता मातेचं दुःख संपलं गेलं. म्हणून तेव्हापासून त्या नारळाला श्रीफळ म्हणतात. एका स्त्रीला आधार दिला त्या नारळानं, एका स्त्रीच्या जीवनातलं दुःख संपवलं त्या नारळानं, म्हणून त्या नारळाला श्रीफळ म्हणतात. एवढा मायावी रावण होता, एवढा मायावी रावण. मग त्या सीता मातेला 22 राक्षसीने आल्या आणि रावण म्हटला हाही प्रयत्न माझा निष्फळ ठरला, उचललं आणि त्या विमानामध्ये नेऊन ठेवलं, विमानात नेऊन ठेवलं. नवऱ्याचं शिर तुटलं म्हणून त्रिजटा रडत होती, सीता माता रडत होती, विमानात नेऊन ठेवलं. रडणारी त्रिजटा हसायला लागली, रडणारी त्रिजटा हसायला लागली आणि सीता माता त्या त्रिजटेकडे पाहत उभा राहिली, म्हणली त्रिजटा अगं सगळं सुखदुःख तुला सांगितलंय आणि तुझा चुलता मला या विमानात उचलून घेऊन जातोय, माझं काय करेल त्या चुलत्याला माहित आहे. सगळ्यात मोठं संकट माझा चुलताच आहे तो. त्रिजटा ही विभीषणाची कन्या आहे, कन्या आहे, कन्या, हो कन्या आहे. रावण त्रिजटेचा चुलता. तुझा चुलता काय करेल हे त्याला माहितीये. माझ्या मरणप्राय दुःख आहे, सुखात माझ्या बरोबर होती आणि आज तुझा चुलता मला विमानात घेऊन चाललाय आणि तू हसतेस. त्या राक्षसनीला सीता माता म्हणली जर थोडा वेळ थांबा, मला त्या त्रिजटेकडे जाऊन येऊ दे. कारण मित्र नुसता सुखात नसावा, मैत्रीण नुसती सुखात नसावा तर ती दुःखातही असावा, तेव्हा त्याला मित्र म्हणतात, तेव्हा मित्र म्हणतात. ऐक नाही नाही आहे ते पण नको म्हणायला, म्हणायला. त्रिजटे अगं तू माझ्या सुखात होतीस, तू राक्षसीन कुळात जन्माला आली पण एका ताटात आपण जेवण केलं 6 महिने 27 दिवस आणि आज माझ्यावर मरण प्राय दुःख आलंय, तू रडतेस. जवळ गेली आणि सीता माता म्हणते त्रिजटे माझ्या इमानदारीची हीच पावती दिलीस का ग? तुझ्यावर विश्वास टाकला त्याची ही पावती दिलीस तू मला? काय झालं मैया, काय झालं? अगं त्या विमानात बसून मला चालवलंय, काय करतील माझ्या देहाचं मला माहित नाही आणि तू रडतेस. त्रिजटा म्हणली माता चिंता करू नका, कारण तुम्हाला आधार देणारा तुमचा पती जिवंत आहे, अजून जिवंत आहे, अजून गेलेला नाही, जिवंत आहे. कशावरून? म्हणजे ते विमान ज्यांनी तयार केलंय ना ते तत्वकुंभ नावाच्या राक्षसाने तयार केलंय. 14 विमानापैकी एक विमान आहे ते, आणि त्या विमानाचा गुणधर्म असा आहे की त्या विमानाला विधवेचा हात लागल्याबरोबर ते विमान जळून खाक होत आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही त्या विमानात जाऊन बसलात त्या विमानाला काहीच झालं नाही, म्हणजे तुम्ही विधवा नाही, तुमचे पती अजून जिवंत आहेत. एवढा ज्ञानानं बलवान असणारा तो तत्वकुंभ रावणाचा दरबारात सेवा करत होता, परंतु त्याही तत्वकुंभाच्या उशाला येऊन काळ बसला, त्यालाही मरावं लागलं. म्हणून येऊनिया काळ बैसला, एकच दृष्टांत सांगतो ना, आता थांबतो. एकच दृष्टांत, दुसरं कडवं नाही सोडायचा. इतकी शक्ती, भक्ती, श्रद्धा, ज्ञान यांच्या आयुष्याला काळ येऊन बसला. एक महात्मा असे होते, ते काल संध्या करायचे. आपल्या जीवनात सकाळची नीट होत नाही, सकाळची नीट होत नाही. ते कुत्र्याने पीठ खाल्ल्यावर तितकी गडबड आपल्या मागं असते. त्रिकाल संध्या करायची. काय झालं?
महाराज लोकांची भांडणं लागली, महात्म्यांची, आणि चांगल्या गोष्टीवरून भांडणं लागली. बऱ्याचदा भांडणं चांगल्याच माणसांची होते. आणि एक महाराज म्हणायची एकादश आजची आहे, आणि दुसरे महाराज म्हणायची नाही नाही उद्याची एकादश, उद्याची एकादश. आजची कशी धरायची, उद्याची धरली पाहिजे. बऱ्याचदा दोन एकादशी जर आल्या, आदल्या दिवशी स्मार्त आली आणि दुसऱ्या दिवशी भागवत आली, तर आपण एकादश कोणती धरतो? भागवतच धरतो ना, भागवतच धरली पाहिजे. पण दोन एकादशी भावा अशा आल्या की ती स्मार्तही नाही आणि एकादशही नाही, भागवतही नाही, स्मार्तही नाही आणि भागवत नाही. मग त्यांना प्रश्न निर्माण झाला, स्मार्तही लिहिली नाही आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत लिहिली नाही, मग एकादश धरायची कोणती? दोन चार त्या ठिकाणी ज्ञानांना विचारलं, ते म्हणले बा आम्हाला काय सांगता यायचं नाही, पण या शंकेचं जर तुम्हाला निरसन करायचं असेल तर पंढरपूरला जावं लागेल. कोणाकडं? तिथं एक महात्मा आहेत आणि त्यांचं नाव आहे चातुर्मासी महाराज. त्यांचं नाव काय? चातुर्मासी महाराज. ते महाराज तुम्हाला सांगतील एकादश कोणती धरायची. मग ज्या दोघांची भांडणं चालली होती ते, त्याची 10-5 माणसं, याची 10-5 माणसं, आणि काकोंदाने भांडणं करणाऱ्याच्या मागे माणसं जास्त असतात. ते सगळी 22 माणसांचा सगळा लवाजमा 2-4 गाड्या घेऊन त्या पंढरपूरला गेले आणि चातुर्मासी महाराजांच्या आश्रमात गेले. आणि तिथं सेवकाला विचारलं महाराज आहेत का? दुर्भाग्य, त्या लोकांचं दुर्भाग्य, महाराजच तिथं उपस्थित नव्हते. कशा करता आलात? म्हणे महाराजांना एका प्रश्नाचं उत्तर विचारायचे. सेवक विचारतो, पण महाराज नाहीये तिथं, अडचण काय आहे? त्या सेवकाला यांनी सांगितलं 2 एकादशी आल्यात, कोणती एकादश धरायची ही आम्हाला अडचण आहे. मग तो सेवक म्हणला सोपा आहे, नसतील महाराज तर नसू द्या, तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. कसं सापडेल? सोपं आहे म्हणे, महाराजांचं कुत्र सांगाल तुम्हाला एकादश कोणती धरायची. झाली पंचायतात. महाराजांचं कुत्र सांगाल एकादश तुम्हाला कोणती धरायची. असं कसं शक्य? अरे माणसाला सांगता येत ना, कुत्र्याला कसं सांगता येईल? ठीक आहे नाही. सात्विक माणसाच्या संगतीत कुत्र गेलं तरी कुत्र्याची सध्या किंमत वाढली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर वाघ्या नावाचा कुत्रा गेला आणि त्या कुत्र्याची सुद्धा समाधी झाली, आणि इतिहासामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचं सुद्धा नाव अमर राहिलं, अमर राहिलं. कुत्र्याची सुद्धा किंमत वाढेल, फक्त संगत चांगल्याची असावी. चातुर्मासी महाराजांच्या संगतीत हे कुत्र होतं. त्या लोकांनी विचारलं कुत्र कस काय सांगेल? हो बरोबर आहे, आमचे महाराज पंचांगात पाहून एकादश धरीत नाहीत. चातुर्मासी महाराजांचा सेवक काय सांगतो? आमचे महाराज पंचांगात पाहून एकादशी धरत नाहीत. मग कशी एकादश धरतात? ज्या दिवशी चातुर्मासी महाराजांचं कुत्र भाकर खात नाही त्या दिवशी चातुर्मासी महाराज एकादश धरतात. पाट 3 वाजता चंद्रभागेला स्नानाला जातात आणि जाताना भाकरीचा तुकडा त्या कुत्र्याला टाकून जातात. महागारी आल्यावर जर ते भाकरीचा तुकडा खाल्लेला असला कुत्र्याने तर समजायचं आज एकादश नाही, आणि भाकरीचा तुकडा जर खाल्लेला नसेल तर समजायचं आज एकादश आहे. इतकी कृपा कुत्र्यावर झाली होती त्या चातुर्मास महाराजांची. त्या महाराजांचा शेवटचा प्रसंग आला. अंथरुणावर पडले नाना, आणि 1-2 हाताच्या अंतरावर पाण्याचा तांब्या भरलेला होता. बसलेली जागा उठत नव्हती. ज्या महाराजांच्या संगतीतल्या कुत्र्याला एकादश कळत होती त्या महाराजांचा काय अधिकार असेल? त्या महाराजांची जर्जर अवस्था झाली. बसलेली जागा उठवणा, शेवटचे क्षण आयुष्यातले येत आता असं त्यांना कळून चुकलं. 2 हाताच्या अंतरावर पाण्याचा तांब्या आहे, पण तोही घेता येईना आणि द्यायला कोणीच नाही, द्यायला कोणीच नाही. पडलेल्या जाग्यावरून देवाला हात जोडले, सांगितलं भगवंता ताण लागली रे राजा, पाणी पाजायला कोणी नाही. भगवंताच्या मूर्तीजवळ पुजाऱ्यांनी सेवा करून ठेवलेला तांब्याचा कमंडलू भरलेला होता. त्याच्यात तुळशीची पानं टाकलेली होती. पांडुरंगाच्या समोर पाण्याचा तांब्या भरलेला होता, त्याच्यात तुळशीची पानं टाकलेली होती. भगवंतानं तो तांब्या तिथून उचलला आणि अंथरुणावर पडलेले शेवटची घटका मोजणाऱ्या चातुर्मासी महाराजाला येऊन पाणी पाजलं, आणि त्या तांब्यातली तुळशीची पानं चातुर्मास महाराजांच्या तोंडामध्ये पडली. सगळे सेवक मंडळी धावतच आले.
बडवे धावत आले, पाहतात तर चातुर्मासी महाराजांच्या मुखामध्ये तुळशीचा पाला आहे. पांडुरंगाच्या जवळ गेले तर पांडुरंगाच्या जवळचा तांब्याचा कमंडलू तो तांब्या चातुर्मासी महाराजांच्या मृतदेहाजवळ पडलाय आणि देवाच्या जवळ पायावर टाकला तुळशीचा पाला. तो तुळशीचा पाला चातुर्मासी महाराजांच्या मुखामध्ये आहे, त्यांच्या अंगावर पडलेला आहे. सगळ्या बडव्यांनी हात जोडले आणि विचार केला की महाराज, पांडुरंगानं तुम्हाला येऊन पाणी पाजलं आणि पांडुरंगाच्या पायावरचा तुळशीचा पाला तुमच्या मुखामध्ये येऊन पडला. एवढा अधिकार चातुर्मासी महाराजांचा होता, तरी सुद्धा त्याही महात्म्याला जावं लागलं. आणि काळ बैसला से उसा झाकीतोसी कैसे डोळे आता. गाफील राहू नका एवढंच्या प्रमाणातून सांगितलंय. का गाफील राहू नका? कारण काळ कधी येऊन तुमच्या उशाला बसल आणि कधी झटका दिली हे सांगता येत नाही. अनेकांना तो झटका सहन करावा लागलेला आहे. पण त्या झटक्यातून जर मुक्त व्हायचं असेल, त्या झटक्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय कर?
माया हा संसार करशी हव भरी काळाची तो फेरे निकट आले एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे जो सादर काळ पास साचार चुके जेणे समस्त प्रकारे परिवाराच्या विनंतीचा आदर राखून संजू भाऊ बाळू भाऊ त्यांची बहीण अतिशय शुद्ध सात्विक भावानं आणि अथक परिश्रमातून ज्यांनी विश्व उभा केलं त्यांना जावं लागलेलं आहे नाविलाज आहे आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चालेला बाप हे आधारने तत्व असतं नाही हे पालनीय तत्व आहे त्या बापाच्या आधाराविना पोरं पोरकी झालेली आहेत जाता जाता एकच विनंती आहे ज्या बापानं आयुष्यभर आधार दिला ज्या बापानं पेंडी बांधून ठेवली ती विस्कटू देऊ नका विस्कटू देऊ नका प्रेमानं गुण्या गोविंदानं जीवन जगा सुखा समाधानाचं जीवन जगा चांगल्या विचाराचं समविचाराचं जीवन जगा त्याच्याकरता हे आयुष्य आहे पुन्हा आयुष्य नाही रे राजा पुन्हा आयुष्य नाही एक सुंदर अशी कवीची कल्पना आहे आयुष्य कशासाठी मिळालंय आयुष्य चांगलं करण्यासाठी मिळालंय वाईट करण्यासाठी नाही मिळालं आयुष्य आनंद घेण्यासाठी मिळालंय दुःख घेण्यासाठी नाही दुःख देण्यासाठी नाही आनंद घ्या आनंद द्या आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला हा सूर ओठा परी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पुन्हा नाही आनंद लुटता येणार एकदा का शांत पडला की तुझी स्वप्न तशीच राहून जातील स्वप्न तशीच राहून जातील स्वप्न साकार करण्यासाठी शरीर मिळालंय सुख देण्यासाठी आनंद घेण्यासाठी आणि सुख घेण्यासाठी शरीर मिळालंय हात जोडतो बोलण्याचा अधिकार नाही परंतु जगाची वस्तुस्थिती पाहून परिस्थिती पाहून बोलावं लागतं नाही एखाद्याला सुख देता आलं अजिबात देऊ नका रे राजा अजिबात देऊ नका पण पाया पडून सांगतो दुःख तरी देऊ नका नाही एखाद्याचं चांगलं करताला अजिबात करू नका त्याचं तो पाहिल चांगलं करायचं का वाईट करायचं पण तुमच्या पाया पडून सांगतो एखाद्याचं वाईट नका करू नाही एखाद्याच्या डोक्यावर सावली धरता आली अजिबात धरू नका पण आपल्या वागण्यामुळे आपल्या कर्मामुळे आयुष्यभर त्याला उन्हाचे चटके सहन करावे लागतील असं तरी जीवन जगू नका नाही एखाद्याच्या रस्त्यावर फुलं पेरता आली अजिबात पिरू नका पण माय बापा हो काटे तरी पिरू नका रे काटे तरी पिरू नका भला किसुना भला किसुना करना सके बुरा किसी साथ करना फूल अगर बनना सके फूल अगर बनना सके काटे बन रहना भला किसी का कर न सके बुरा राजी साथ करना सुख अगर देना सके सुख अगर देना सके दुख दे रहना छावर बनना सके धूप बन रहना फूल अगर बनना सके
काट परी परी मत रह रहना भला किसी का कर ना सके बुरा किसी का मत करना। माणसाच्या जीवनातलं हे अंतिम सत्य आहे हे राजा हो. या विचाराप्रमाणे जर आपण जीवन जगलो ना तर आपल्या घराचं गोकुळ होईल आणि आयुष्याचं सोनं होईल रे राजा, आयुष्याचं सोनं. हे वैभव आहे प्रत्येक माणसाच्या जीवनातली ही श्रीमंती आहे. आणि एवढी श्रीमंती का लक्षात ठेवली ना, एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा, एवढी श्रीमंती लक्षात ठेवली ना तर आपल्या मृत्यूचा सुद्धा 16 झाल्याशिवाय राहणार नाही. 16 जन्माचा नाही झाला पाहिजे, आपल्या मृत्यूचा 16 झाला पाहिजे. आणि या विचाराने जी जीवन जगले ना त्यांचा मृत्यूचा 16 झाला राजा हो. म्हणून या आचारा विचाराचं जीवन जगावं, साधू संतांची ग्रंथाची पंथाची भगवंताची सेवा करावी. नाहीच काही जगलो तर जन्मदाते आई बापाची बहीण भावाची धर्माची नियतीची जोपासना करावी. आईला जपा, बापाला जपा राजा हो, जपा रे जपा. दुर्भाग्य रे दुर्भाग्य, आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. महाराष्ट्र संतांची भूमी, ग्रंथाची भूमी, पंथाची भूमी, भगवंताची भूमी म्हणून याला महाराष्ट्र म्हणतात. परंतु याच महाराष्ट्रात वृद्धाश्रम जास्त येते. दुर्भाग्य राजा दुर्भाग्य. पाया पडतो, प्रेम देणाऱ्या आईला जपा, आधार देणाऱ्या बापाला जपा. ज्यावेळेस आईच्या जीवनातलं कुंकू पुसल्या जाईल ना तेव्हा ती एकटी पडते, तिथून पुढे तरी तिला जपा, तिथून पुढे तरी तिला जपा. जेव्हा बापाच्या जीवनातली त्याची पत्नी निघून जाते म्हणजे आपली आई निघून जाते तेव्हा तो आपला बाप एकटा पडतो, तेव्हा तरी त्याला जपा रे राजा, तेव्हा तरी त्याला जपा. तोच आधार असतो रे एकमेकाला, तोच आधार असतो. हे का नाही, आपण तारुण्यातलं जीवन जगतो, थोडंसं क्षमा मागून बोलतो. 8-10 दिवस जर आपली अर्धांगिनी आपल्या जवळ नसेल तर या तरुण बापाला सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही, पटकन जातून तिला घेऊन येतो. अरे म्हातारपणात तर ती आई आणि तो बाप एकमेकाचा आधार असतात. नुसतं एकमेकाकडे पाहिलं ना तरी सुद्धा त्यांना समाधान वाटत असतं, समाधान वाटतं. जेव्हा ती म्हातारी आई तो म्हातारा बाप दारात आलेल्या लेकीला पाहतो तेव्हा त्या बापाला विचारा तुला किती आनंद होतो. काठी टिकवीत टिकवीत दारात येते, दारात आलेल्या लेकीला पाहते, असा कपाळावर हात देऊन तो बाप पाहतो दारात आलेल्या लेकीला. ती माय पाहते दारात आलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला आणि गालावर हात फिरवते, पटकन मुखात शब्द निघून जातो, बाळा आलीस का, बाळा आलीस का. तो आनंद त्या बापाला किती होतो ना, तो आनंद सांगण्यासाठी जगातल्या डिक्शनरी शब्द नसतात, शब्द नसतात. बाप गेल्याच्या नंतर, नाही गेल्याच्या नंतर बाळा आलास का किंवा बाळा आलीस का असं म्हणणार उभ्या जगात कुणीच नसतं, कुणीच नसतं. बाप गेल्याच्या नंतर वनवास येतो त्या लेकीला. बाप गेल्यावर खरं वनवासी लेकरू आपली लेक असते म्हणजे आपली बहीण असते. म्हणून पाया पडतो त्या तरुण भावांना. अरे अंतःकरणातलं एकमेकाविषयी किरकोळ गोष्टीचं वैर असेल द्या सोडून, द्या सोडून. आणि आपल्या बापानं आपल्या बहिणीला जीवापेक्षा जास्त जीव लावला म्हणून भावांनो तुमच्या पाया पडतो. बापाच्या पाठीमाग आपल्या आईला आणि बहिणीला जपा, बस आयुष्य सार्थक होईल. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम संजू भाऊनी, बाळू भाऊनी, सगळं समस्त परकडे परिवाराने, ते 2 भाऊ, त्यांची बहीण, त्यांचे पाहुणे, दाजी, अतिशय तळमळीने ह्या सेवेचं नियोजन केलं. ही सगळी गुणवान मंडळी महाराष्ट्रामध्ये गायकांच्या यादीत ज्यांचं नाव आपुलकीनं आदरानं घेतल्या जातो ते हरिभक्तपरायण भाऊ महाराज, सोमनाथ महाराज, आणि ज्यांनी महाराष्ट्र गाजवलेला आहे. अगदी कमी वयामध्ये गाण्याचं वाजवण्याचं फार ज्ञान प्राप्त केलेले संगीत विशारद आहे ते
मोठमोठ्या भागवत कथेमध्ये त्यांची निवड केल्या जाते, रामकथेमध्ये त्यांची निवड केल्या जाते. ते हरिभक्तपरायण गायनाचार्य, संगीत विशारद रेठे महाराज, विकास महाराज रेठे. अगदी ते लहान असताना आम्ही कार्यक्रमाला बरोबर फिरायचो. त्यांची उपस्थिती राहिली, आता लक्षात राहिले ते पक्क, आता पक्क लक्षात राहिले. आणि नाना हे सगळे सोयरे आहेत बरं, हे सगळे सोयरे आहेत. ही आनंदाची बाब आहे, ही आनंदाची बाब आहे. दोन्ही मृदंगाचार्य आमचे महेश महाराज, दुसरे मृदंगाचार्य आपले तेजस महाराज, हरिभक्तपरायण सचिन महाराज, बाळू महाराज, रामदास महाराज, सगळे गुणमान मंडळी, आपले स्थानिक भजनी मंडळ, चोपदार, हे हाके बाबा आहेत, हे हाके बाबा आहेत. बळच हाकीत आणलं त्यांना, हे हाके बाबा. स्पीकर सिस्टीम हे आपल्या गावातलं वैभव आहे. अतिशय सुंदर सगळा मॉब जमवलेला आहे. आपल्या गावचे विनेकरी माऊली आहेत. सर्वांच्या चरणावरती त्या ठिकाणी ही सेवा समर्पित करतो, पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि ज्यांच्या निमित्तानं ही सेवा झाली त्यांना, त्या बाबांना सद्गती प्राप्त हो, भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळो आणि तुम्हा सर्व कुटुंबियावरती पितरांच्या रूपानं त्यांची कृपा राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल.